हा रिपोर्ट बघितल्यानंतर बापरे असंच म्हणण्याची वेळ येते। पुढे बघूयात, लातूर जिल्ह्यात राजकारण तापायला लागलेलं आहे। जनसन्मान पदयात्रेत आमदार संभाजी निलंगेकर यांनी अमित देशमुखांवर जोरदार टीका केली। घरणी प्रकल्पातून एक थेंबही नीव देणार नाही असं निलंगेकर यांनी स्पष्ट केलं आणि त्यावर अमित देशमुख यांनीही जशास तसं उत्तर दिलं। निलंगा मतदारसंघात जनसन्मान पदयात्रा काढण्यात आली। 300 किलोमीटर अंतर पायी चालत 10 दिवस चालणाऱ्या या जनसन्मान पदयात्रेतून आमदार संभाजी पाटील निलंगेकर मतदारांसोबत संवाद साधतायत। शिरूर अनंतपाळ इथल्या जाहीर सभेत त्यांनी अमित देशमुखांवर हल्लाबोल केला। ज्यांना स्वतःच्या मतदारसंघात रस्ता करता आला नाही ते जिल्ह्याचं नेतृत्व करण्याचा विचार करतात असा टोला निलंगेकर यांनी लगावला। लातूरला पाणी पाहिजे होतं, त्यावेळी घरणी प्रकल्पातून पाणी चोरण्याकरता देशमुख आले होते, मात्र एक थेंबही दिला जाणार नाही अशा शब्दात निलंगेकरांनी सांगितलं। मी आपल्या सर्व शिरूरपळ जनतेला सांगतो, जोपर्यंत संभाजी पाटील आहे एक थेंब पाणी घरणीतून बाहेर जाणार नाही। अमित देशमुख लातूरचे पालकमंत्री असताना त्यांनी निलंगा मतदारसंघासाठी 1 रुपयाही दिला नाही असा आरोप संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला। अमित देशमुखांनी त्यांच्या मतदारसंघात तरी कोणतं काम आणलं ते तपासून पहा असा टोलाही निलंगेकरांनी लगावला। जोपर्यंत निलंगा मतदारसंघ शिरूरपळ तालुका आहे तोपर्यंतच रस्ता चांगला आहे। जसं लातूर तालुका आला त्यावेळेस रस्ता खराब झाला। ज्याला स्वतःच्या गावचा रस्ता करता येत नाही त्यांनी आम्हाला विकासाची भाषा आमच्या भागामध्ये बोलली। संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेल्या आरोपांना अमित देशमुख यांनी उत्तर दिलं। निलंगेकरांच्या टीकेला महत्त्व देत नाही असं अमित देशमुख म्हणाले। त्यांच्या समोर बरीच आव्हानं आहेत, पक्षांतर्गत आव्हानं आहेत, ती पहिल्यांदा त्यांनी पेलावीत आणि मग इतरांना आव्हान करावं। घरणी प्रकल्पातलं पाणी चोरल्याने आरोप नाही, मी त्याला फार महत्त्व देत नाही। मला असं वाटतं की त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे आणि ते जे बोलले याला उत्तर देण्यामध्ये आम्हाला काही फार रस नाही। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लातूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय। वेगवेगळ्या यात्रांच्या माध्यमातून मतदारांसोबत संवाद साधत विरोधकांवर हल्लाबोल केला जातोय। आता मतदार कुणाला प्रतिसाद देतात हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे। लातूरहून नितीन बनसोडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।